विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला एका मुलाचा फोन आला. नंबर तर तुम्हाला माझा माहितीच आहे. त्या मुलानं मला विचारलं, की "सर YouTubeवर तुमचे क्रॅश कोर्सचे व्हिडिओ सापडतच नाहीयेत." तेव्हा माझ्या लक्षात आलं, की हा व्हिडिओ बनवला पाहिजे. मी त्याला म्हटलं, "अरे कुठं शोधतोयस तू?" तो म्हणला, "YouTube तुमची प्लेलिस्ट बघितली, सगळे व्हिडिओ बघितले, पण तुम्ही सांगताय ते क्रॅश कोर्सचे व्हिडिओ कुठं दिसत नाहीयेत." तर मला त्याला सांगावं लागलं, की Play Storeवरून आपलं सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप्लिकेशन आहे. ते अगोदर डाउनलोड करा. पालकांना पण ही गोष्ट माहीत नाहीये. मुलांच्या पेक्षा मला कधी-कधी वाटतं, की पालकच माझा व्हिडिओ जास्त बघतायत. मन लावून आणि व्यवस्थित ते बघतायत. पालकांना माहीत नाहीये, की आपलं एक ॲप्लिकेशन आहे, सह्याद्री ट्युटोरियल्स. मी तुम्हाला सांगू का, की या ॲप्लिकेशनमध्ये आपले वेगळे-वेगळे कोर्सेस आहेत. चला ॲप्लिकेशन आम्हाला माहिती आहे, आम्ही डाउनलोड पण केलंय. पण नक्की कोर्स कोणता घ्यायचा आम्हाला, हे समजत नाहीये. याचंही उत्तर मला द्यायचंय. मग ऑब्व्हियसली व्हिडिओ एकदम छोटा होणार आहे. आता मी तुम्हाला सांगू का, की आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲप्लिकेशनवरती हे 3 कोर्सेस सध्या अवेलेबल आहेत. कोणते कोर्सेस आहेत? पहिला आहे ड्रॉपर टू टॉपर. ऑब्व्हियसली ज्यांनी ड्रॉप घेतलेला आहे, जे रिपीट करतायत, ज्यांना सीईटी ठीक आहे, नाही चांगले मार्क पडले आता. पण ज्यांना चांगले मार्क पाडून दाखवायचे आहेत, अशी मुलं ऑब्व्हियसली त्यांनी हा कोर्स घेतला पाहिजे. घेतायत मुलं. मी ॲडमिशन नाही क्लोज केली, कारण मला जाणवतंय आता मुलं ॲडमिशन घेतायत. कॉलेजला आम्ही ॲडमिशन घेतलं, पण जेव्हा तिथं गेलो, तिथलं जी परिस्थिती बघितली, इच्छाच होत नाहीये त्या कॉलेजमध्ये मी 4 वर्ष काढावेत अशी. मुलं माझ्याशी बोलतायत, त्यांच्याकडून मी हे ऐकलंय. मग आमचं कन्क्लुजन काय आलं माहितीये का सांगतो. बऱ्याच मुलांशी बोललो मी. अगदी बऱ्याच, खूप मुलांशी दिवसभर बोलतोय. एक मला पण वाटलं, जे मुलांना पण वाटलं काय, की कॉलेजेस काय करतायत माहितीये का, की इन्व्हेस्टमेंट खूप करतायत हं. 110 एकरचा कॅम्पस, 100 एकरचा कॅम्पस, बिल्डिंग सगळ्या एकदम भारी, लॅब वगैरे सगळं ठीक आहे. पण फॅकल्टीवरतीच पैसे खर्च करत नाहीयेत. चांगल्या फॅकल्टीज पाहिजेत, त्या मिळत नाहीयेत. ओके. मग इथं मेन इश्यू होतोय. किंवा काही कॉलेजेस असे आहेत, की एकदम रिमोट एरियामध्ये आहेत. मग तिथं गेल्यावर वाटतं, की अरे आपण जे इमॅजिन केलं होतं तिथं तसं काहीच नाहीये. मग अशी मुलं मला अजून जॉइन होतायत. तर काही मुलं आहेत जी चुकतायत बघा. मी सरळ सांगतो चुकतायत. म्हणजे काय? आता चांगलं कॉलेज मिळालंय. पर्सेंटाइल पण 96 माझ्याकडे एक ड्रॉपर असा आहे, की 96 पर्सेंटाइल आहे. मी समजावून थकलो, की मी त्याला काय सांगितलं, की "अरे तुला बेस्ट कॉलेज मिळालंय. सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय." पण हट्ट काय माहितीये का? COEPच पाहिजे. त्यासाठी रिपीट करतोय. मग हे चुकीचं आहे, पण आता सांगून माझं काम मी केलंय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? मग ही बॅच कुणाला? ड्रॉपर टू टॉपर म्हणजे अशी खूप मुलं अजून जॉइन होतायत. मग ह्या 2 बॅचेस कुठल्या आहेत? तर ही बॅच आहे संघर्ष. एक मी क्लिअरली सांगतो इथं वाचा फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे. ती संघर्ष बॅचमध्ये आपण मॅथ्स प्रोव्हाईड करत नाहीये. मॅथ्सला आपण YouTubeवरच रोज संध्याकाळी 7 वाजता आता काही वेळेस व्हिडिओ अपलोड झाले नाहीयेत. काही कारणामुळे म्हणूया आपण. पण आपण डेरिव्हेटिव्ह कंप्लीट केलंय. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कंप्लीट आहे. इंटिग्रेशन कंप्लीट आहे. मी तुम्हाला सांगू का? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्काचा टॉपिक आहे तो. तोही कंप्लीटेड आहे. लवकरच त्याच्यावरती व्हेक्टर स्टार्ट होणार आहे बरं का. मग हा जो बॅच आहे, संघर्ष बॅच याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री त्याचे बोर्डची तयारी करून घेतोय मी. तुम्हाला सांगू का, संघर्ष बॅचमध्ये आमचे जे लेक्चर्स आहेत ना, 20 मिनिटं, 30 मिनिटं, 40 मिनिटं. एखादा लेक्चर मोठा असेल तर 50 मिनिटं. म्हणजे छोटे-छोटे लेक्चर्स आहेत. आय-एम-पी क्वेशन्स मी त्यात कव्हर करतोय. न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देतोय. एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेतोय तुमच्याकडून, सॉल्व्ह करून देतोय सुद्धा. लॉग प्रत्येक स्टेपचं लॉग कॅल्क्युलेशन करून दाखवतोय मी आणि त्या याच्यात ना बोर्डची भीती पूर्णपणे दूर होते. मग हे कोर्स कोण घेतात मुलं सांगू का? मेनली सांगतो जे जे प्रिपरेशन करणारी मुलं आहेत ना, ती मुलं जास्त आहेत ह्या बॅचमध्ये. कारण जे प्रिपरेशन करताना इंटिग्रेटेड कॉलेजेसमध्ये ही मुलं होती. ऑब्व्हियसली कॉलेजला गेलेली नाहीयेत 11th मध्ये, 12th मध्ये आणि एन-सी-ई-आरटीतून तयारी केली आणि आता समजत की करायचं काय? बरं YouTubeवर आपण ना तुम्हाला आय-एम-पी क्वेशन तर प्रोव्हाईड करतोय. ओके. मग आय-एम-पी क्वेशन प्रोव्हाईड करतोय आणि ते झाल्यानंतर क्वेशन आय-एम-पी तुम्हाला कळाले, की यातून बघून कंप्लीट करा ना. बरं, आता हे पण कळालं बोर्डची प्रिपरेशन आणि आता हे फायनल क्रॅश कोर्स. क्रॅश कोर्सची फी ₹3000 आहे. मग ॲक्चुअली ना सांगतो, की आमच्या वेळेस म्हणजे मी जेव्हा 11वी-12वीला होतो की नाही किंवा अजून देखील बरं का, या शब्दाचा अर्थच तो आहे. क्रॅश कोर्स म्हणजे स्मॉल ड्युरेशनसाठीचा कोर्स. बरोबर आहे. 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी. तर मला पालक विचारतात, "तू एका महिन्याची फी ₹3000?" नाही.
ह्याची व्हॅलिडिटी सीईटी होईपर्यंत आहे. सीईटी होईपर्यंत तुम्हाला हा कोर्स अवेलेबल असणार आहे. टोटल फी त्यात फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे. तिन्ही सब्जेक्ट मीच घेतोय आणि त्याची फी आहे 3,000 म्हणजे एप्रिल, मे पर्यंत. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 9-10 म्हणजे खूप कमी फी आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलचा जो बॅलन्स असतो की नाही महिन्याचा, तेवढीच फी आहे म्हटलं तरी काही हरकत नाहीये. बरं ह्यात आम्ही प्रोव्हाईड काय करतोय ते बघूया आपण. तर ड्रॉपर टू टॉपर बॅच. मी तुम्हाला सांगू का, ह्या ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सॉलिड स्टेट सगळे फ्री कंटेंट केलेत मी. ओके. तुम्ही व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर मॅट्रिक्सचे 14 फ्री कंटेंट आहेत. मी तुम्हाला सांगू का, की मॅट्रिक्स चुकून बोललो मी मॅथ्स आणि मॅथ्समध्ये मॅट्रिक्स. मी का बोललो मॅट्रिक्स सांगू का? या रविवारी ओके, तुम्हाला मॅट्रिक्सची टेस्ट द्यायची आहे. ते सगळे व्हिडिओ मी फ्री कंटेंटमध्ये ठेवलेले आहेत. डी पण फ्री कंटेंटमध्ये दिलेले आहे लक्षात घ्या. बघा ना, टेस्ट द्या तुम्ही आणि मग कोर्स पर्चेस करा. म्हणजे मुद्दा काय, की याच्यामध्ये डिफरन्शिएशनचे 8 व्हिडिओ आहेत आणि हे जे व्हिडिओ आहेत तुम्ही नीट बघा. ठीक आहे, पहिला व्हिडिओ जरा 52 मिनिट्स आहे. नंतर 27, 45, 44 छोटे-छोटे व्हिडिओ आहेत माझे. पण एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये मी 15-20, 15-20 एम-सी-क्यू घेतोय, पी-वाय-क्यूज घेतोय. का? झिरो टाईमपास. मी न्यूमेरिकल झाल्यानंतर बिलकुल टाईमपास करत बसत नाहीये. उगाचच काहीतरी गप्पा मारत बसत नाहीये. न्यूमेरिकल कळालं, नेक्स्ट न्यूमेरिकल आणि हो बेसिक ती लोअर लेव्हल पासून मी तुम्हाला शिकवतोय. आता काय होतंय, सर तुम्ही लोअर लेव्हल पासून शिकवताय, पण आम्हालाच खूप भीती वाटते, की झालाच नाहीये आमचा अभ्यास. मग मी तुम्हाला सांगतो आपला तो मगाचा नंबर आहेच ना. तुम्ही WhatsAppला मला या नंबरला डाउट्स विचारा ना. पहिला डाउट विचारा. कळत कळत नाही ना, इमिडिएटली मला पाठवा. संध्याकाळच्या वेळेत मी डाउट सॉल्व्हिंग सेशन ठेवतो. आणि यावर्षी माझ्या टीममध्ये आताशी जस्ट कोर्सला सुरुवात झालेली आहे. पण माझ्या टीममध्ये मी डाउट सॉल्व्हिंगला एक्सपर्ट लोकं घेतले. तुमच्यातलीच मुलं आहेत लक्षात घ्या, की जे तुमच्यापेक्षा थोडेसे सीनियर आहेत. 99 पर्सेंटाइल, 98 पर्सेंटाइलची मुलं आहेत. आपल्याच बॅचमधले ते तुम्हाला नक्की हेल्प करणार आहेत. तुमच्याबरोबर मी पण आहे. मुद्दा असा आहे, की सगळं ठीक आहे. मग तुमचे रिझल्ट्स काय आहेत? तर मी तुम्हाला सांगू का? आता ॲक्चुअली सांगू का? तसं जर विचार केला ना म्हणूया आपण, की हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे. मी तुम्हाला सांगतो, की याच्यात ना वेगवेगळे कोर्सेस सध्या तुम्हाला दिसतायत. ओके. आणि तसं जर बघितलं, तर हे आपल्या ॲप्लिकेशनचे जे डाउनलोड्स आहेत, ते 30,000 पेक्षा जास्त आहेत आणि आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षात 15,000 च्या आसपास मुलांनी आपले कोर्सेस घेतलेले आहेत. मग सी-ओ-ई-पीमध्ये जावा, पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी, व्ही-जे-टी-एस सगळ्या ठिकाणी तुम्हाला आपल्या कोर्समधली मुलं दिसतील. पण मी तुम्हाला सांगू का, की YouTubeवर मी जास्त म्हणजे कधी एका दुसऱ्या व्हिडिओत मी टॉपरबद्दल बोललो असेन. पण साताऱ्यात जरी तुम्ही आलात, तर क्लासच्या बाहेर सुद्धा तुम्हाला कुठं बॅनर, बोर्ड दिसणार नाहीत. मला वाटतं, की रिझल्टचं श्रेय बऱ्यापैकी मुलांचं आहे. आम्ही ठीक आहे दिशा दाखवायचं काम केलंय. पण मुलांचं श्रेय असल्यामुळं मी जास्त मुलांचे फोटो वगैरे तुम्हाला कुठं माझ्या त्या ॲपवर इकडं-तिकडं टॉपरची लिस्ट वगैरे असं काहीही दिसणार नाहीये, पण रिझल्ट जबरदस्त आहेत. पालकांचा एक विश्वास आहे. तेव्हा डायरेक्टली कोर्स पर्चेस केला जातोय. इव्हन काही बरेचसे पालक असे आहेत, की माझ्याशी न बोलता अगोदर कोर्स पर्चेस करतायत, मग कॉन्टॅक्ट करतायत. एवढा विश्वास आहे. म्हणून तर गेली 23 वर्ष आम्ही साताऱ्यात टिकून आहे. ते बॅचला ॲडमिशन्स फुल होतायत. तुमचा विश्वास असल्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला माझं टीचिंग आवडतंय. माझ्या मेथड्स तुम्हाला आवडतायत. म्हणून तर एवढ्या कमी वेळात म्हणजे या 4-5 वर्षात आपल्या चॅनलवर जवळ-जवळ 3 कोटी व्ह्यूज झालेत. केवळ तुमच्या प्रेमामुळं. तुम्हाला समजतंय. त्यामुळं काही डाउट असतील तर मगाच्या नंबरवर विचारा. कोर्स कुठले पर्चेस करायचे हेही तुम्हाला कळालंय. तरी डाउट असतील, डाउट विचारायला घाबरू नका. ऑल द बेस्ट.